नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वस्त मस्त. तर चला, 4 वाजलेले आहेत आणि आज पूर्ण आभाळच आलेलं आहे. थोडं थोडंच ऊन पडते आणि थोडंसं आभाळ असते, म्हणजे जास्तच आभाळ असते. आणि संक्रांतीत सगळे म्हणत होते की संक्रांतीला पाऊस पडतोय, पण पाऊस काही पडला नाही. आता इंग्रजी वर्षातील पहिला सण झाला. पहिला सण हा 14लाच असतो, 14 जानेवारीलाच. म्हणजे पहिला सण म्हणजे संक्रांतच. भोगी झाली, संक्रांत झाली आणि किंक्रांतही झाली. किंक्रांत हा दिवस चांगला नसतोय म्हणतात. कोणताही नवीन व्यापार सुरू करायला किंवा वाहन घ्यायला, कशाला पण खरेदी करायला दिवस हा चांगला नसतो किंक्रांत असं म्हणतात. पण झाली किंक्रांत, पण झाली आता. आणि आता ऊन खूप पडायला लागले. जणू काय सगळेजण म्हणतात संक्रांत झाल्यावर उन्हाचे दिवस वाढतातच, ऊन वाढतं. आणि तसंच झाले. संक्रांतीच्या आधी 4 दिवसापासून थंडी खूप कमी झाली आहे. थंडी खूप कडक थंडी पडत होती, आता खूपच कमी झाली आहे थंडी. आणि खूप उन्हाळा पडायला लागला आहे आता, म्हणजे ऊन पडायला लागले. पानाची झाडं पण बघा, वेली वाळायला लागल्यात, वाळल्यासारखी दिसायला लागल्यात. पानाची वेल पण आई म्हणत होते की थोडं थोडं वाळलेलं त्यातलं काढूया, पण मीच म्हणाले की नको, वाळलेलं काढलं की सगळंच वाळून जाईल ना, वाळलेल्या फांद्या तोडल्यावर. मग आता काढायला नको म्हणाले, परत काढूया. झाडं पण उन्हानं लगेच करपल्यासारखी व्हायला लागल्यात, म्हणजे ऊन खूप आहे ना, त्याच्यामुळं झाडं वाळल्यासारखी व्हायला लागल्यात. हे बघा, वांग्याची झाडं छाटलेली आता चांगली फुटून यायला लागल्यात. जोड वांगी बघितली आहेत का कधी? जोड वांगी म्हणजे एकाला लागून एक असं वांग लागले झाडाला. बघा बघा कशी लागल्यात, आता मोठी झाल्यात. गेल्या वेळी व्हिडिओ बनवलेला मी, तेव्हा एकदम छोटीशी होती. परत ते थोडं छाटलेलं, तर बघा एकदम छोटी वांगी लागली. याला थोडे लागलेत, हे अजून थोडं फुटायला लागले. तुळस बघा, ही हे बघा केवढं छोटंसं एकदम लहान झाड आहे. आणि लाल राजगिरा आहे, किती लाल भडक लागलाय बघा. हे पण बघा किती छोटंसं झाड आहे, त्याला पण लाल राजगिऱ्याच्या बिया लागल्यात. म्हणून बघा, इथं गेल्या वेळी राजगिऱ्याची भाजी होती. पेरूची रोपं बघा किती उठले तिथं. बहुतेक आम्ही इथलं पेरूचं झाड काढलं, त्याच्यामुळं पेरूची रोपं खूपच उठायला लागल्यात. भरपूर पेरूची रोपं आलेत आता इथं. मिरच्या बघा पिकायला लागल्या त्याच्या. गेलेल्या व्हिडिओ दाखवलेले की गुलाबाला रोपं आलेली. आता बघा गुलाबाचं रोप बघा किती छान दिसतंय गुलाब. हे पण बघा थोडं फुलायला लागले. तर 3 कळे आले तिथं. पिवळी फुलं बघा स्वामी समर्थांना लागतात, आणि आता भरपूर पिवळी फुलं बघा. रोज एवढी काढतोय आणि रोज एवढी लागतात. आधी लागत नव्हती जास्त, आता भरपूर लागायलेत बघा.
चला तर, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.